दडगाव तालुक्यातील बुसगाव आणि हरणखुरी गावातील विद्यार्थ्यांसाठी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा ग्रुप तर्फे 100 मीटर धावण्याची शर्यत, सामान्य ज्ञान स्पर्धा, व्हॉलीबॉलसह विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या। नंदुरबार येथील कमला नेहरू कन्या विद्यालयात सोमवारी 24 मे रोजी सकाळी 10वीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना गौरविण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात काही अंशी गारवा निर्माण झाला। रविवारपासून नवतोफा सुरू झाला असला तरी आकाशात ढगांची गर्दी आणि अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरीमुळे उन्हाची तीव्रता जाणवत नसली तरी असह्य उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या वतीने मंगळवारी 27 मे रोजी सकाळी 10:30 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून रक्तदान करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे मिळवण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले, तर यंदा 86,227 हेक्टरवर विविध पिकांचे लागवडी क्षेत्र प्रस्तावित आहे। यासाठी कृषी विभागाच्या वतीने खरीप पेरणीसाठी लागणारे आवश्यक बियाणे दुकानदारांकडून खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले। शहादा शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून हा प्रकार नित्याचाच झाला असल्याने वीज ग्राहकांकडून तीव्र नाराजीचे सूर व्यक्त केली जात आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना वाजवी दरात बियाणे, कीटकनाशके, खते उपलब्ध व्हावीत, तसेच बोगस बियाणे, कीटकनाशके, खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र ग्राहक पंचायतच्या तळोदा शाखेच्या वतीने तळोदा तहसीलदार दीपक दिवरे व तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वडवी यांना देण्यात आले। तळोदा शहरातील विविध भागातील गटारे नियमित सफाईअभावी गाळाने तुटुंब भरले असून या गटारीचे घाण पाण्याचे अक्षरशः रस्त्यावर डबके साचले आहेत। याबाबत सातत्याने पालिका साफ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या देखील नियमित येत नसल्यामुळे घरात कचऱ्यांचे साम्राज्य वाढल्याने महिला अतिशय त्रस्त झाल्या आहेत। शहादा शहरातील भोई समाज बांधवांतर्फे संत भीमाभोई यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यानिमित्त संत भीमाभोई यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। 10वी-12वीचा निकाल जाहीर झाला। करिअरच्या दृष्टीने 10वी-12वी परीक्षेतील गुण महत्त्वाचे ठरतात। त्यामुळे परीक्षेत नापास झाल्यास किंवा कमी गुण पडले तर चिंता न करता जून-जुलै मध्ये पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे। भरपूर अभ्यास करून विद्यार्थी यश संपादन करू शकतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही। नंदुरबार शहरातील माडीवाडा भागातील स्वामी विवेकानंद विद्यालयात या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। तळोदा तालुक्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिरात 169 रुग्णांची तपासणी करण्यात येऊन योग्य तो औषधोपचार करण्यात आला। नंदुरबार शहराजवळील दुधाळे शिवारातील शरद गुरुकुल परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले असून सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वीज कंपनीने योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांनी केली। शहादा शहरातून कुकडेल मार्गे वाहतूक वळवण्यात आली असून अपघाताला निमंत्रण देणारी वाढती वाहतूक कोंडी बसस्थानक परिसरात प्रमुख अडथळा निर्माण करत आहे। या ठिकाणी नो पार्किंग आणि पर्यायी मार्गाची गरज असल्याची प्रतिक्रिया वाहन चालक व्यक्त करीत आहेत। मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे।